दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, सेवक वर्ग यांनी सैनिक फराळ निधी जमा करून त्यातून स्वादिष्ट फराळ श्री समर्थ केटरर्स सोलापूर यांच्याकडे बनवून घेऊन सरहद्दीवर देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पोस्ट खात्यामार्फत हा फराळ पाठवण्यात आला। गेल्या 4 वर्षापासून शाळा समितीचे अध्यक्ष मान्य राजेश पटवर्धन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय, विमो मेहता प्रशाला, मेहता शिशु शाळा, मेहता प्राथमिक शाळा, SPM स्कूल, मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नुमवी शाळा या सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, सेवक वर्ग यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेल्या निधीतून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी 6 क्विंटल 63 किलो फराळ पाठवण्यात आला। या फराळाचं सैनिकांना प्राथमिक स्वरूपात वाटप करत असताना 9 महाराष्ट्रीयन बटालियन NCC सोलापूर येथील सुभेदार गोरखनाथ आणि हवालदार राहुल सानप यावेळी उपस्थित होते। त्या सर्वांना आपल्या कुटुंबामध्ये येता येत नाही किंवा सण साजरे करता येत नाही, त्यानुसार आपली शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्कारशील आहे आणि या संस्कारशील संस्थेतीलच त्या शाखा आहेत आणि आपल्या या सर्व शाखांचे शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन सर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आपण साकारत आहोत गेल्या 4 वर्षापासून। त्यानुसार आज आपल्या नाईक महाराष्ट्र बटालियन NCC कडे जे 2 वर्षासाठी आर्मी स्टाफ येत असतो, या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत NCC चे त्यांना प्रशिक्षण देतात आणि परत ते आपल्या युनिटमध्ये जातात, आपल्या कार्यावर कार्य त्या ठिकाणी परत त्यांचं कर्तव्य बजावत असतात। तर त्यापैकी या ठिकाणी आज आलेले सुभेदार गोरखनाथ आणि हवालदार राहुल सानप परिवारापासून एवढे वर्ष लांब आहे, फक्त मी 5 ते 6 वेळा परिवारावर जेवढे केले असते। याचं काय महत्व आहे मला आणि माझी जेवढे त्यांना माहिती आहे की आमची एवढंच कामाला कारण काही असा काळाची या मला वाटते 2 पण अशा ठिकाणी होते मी एक पद्धती घेऊन दिलं तर 2 महिन्यांचा काम होते। त्यावेळेस एक पत्र आम्ही कमीत कमी दुसरं पत्र असतो आणि 30 पत्र रिपीट वाचतो। ते मिठाई आमची पोहोचल्यानंतर असा आनंद असायचा आम्हाला सगळ्यांना। तर मिठाई कमी आल्यानंतर आम्ही सगळ्यांची वाढवून घ्यायचे की एक टन 7 आणि खाल्ला असतो ना, तशी कंटिन्यू असायची आणि कधी आपण वर्षभर मी स्वतः खाल्लंय मिठाई, दुसरी मिठाई असतो कारण एवढा गरजेच्या ओढ असते त्या बॉक्सना चीक कमी होतात। अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला येतात कधी आम्हाला वाटतं या ठिकाणी मारली किंवा देते बॉक्स भेटला किंवा लक्षात त्यांच्या आम्हाला उत्साह ज्या पद्धती कोणीतरी आहे त्या आपल्याला घालते। तर राजस्थानमध्ये भरपूर दिवस झाले त्या ठिकाणी गाडी पण येत नसायची, पाण्याची पुढे असायचं, त्याच्यातून प्रयत्न करून काही ना काही थोडी आमच्यापर्यंत दिवाळी पोहोचायची। एक बॉक्स असला तरी आम्ही घरी संध्याकाळी बसून मोठ्या उत्साहात हा बॉक्स खोलायचो, कारण तिथून मला पत्र पाठवायचो, पण पत्र पोहोचले असे आम्हाला कधी वाटत नव्हतं। नंतर तसं काळ पत्र होत गेला तसं मोबाईलचा सोशल मीडिया आली, शाळेच्या आमचं जे मिठाईच्या शिक्षकांशी बोलावलं होतं, शिक्षकांशी बोलावलं होतं, सगळ्यांशी बोलावलं होतं। मिठाई अशी वाटत लागली की ती आपल्या जवळच यायला वाटायला लागलं, पण जो पहिला काळ होता आपण सगळे त्यातलेच आहे, कारण किती आशा असते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आता सोशल मीडियामुळे एवढं महत्व राहिलेलं नाही, कारण समोर दिसते मिठाई खाल्ल्याच वाटते, पण जेव्हा कोण आपल्या समोर नसते कोणी पडवली असते कोणती गोष्ट ते आशा टाकून पाहत असते। आता पण ज्या ठिकाणी मोबाईलचा वापर होत नाही जसं काय लेशन नंतर जे काही मोबाईल रेंज नाही आहे त्या ठिकाणी त्याचं महत्व सगळ्यांना माहिती आहे काय असते। मला सांगायला आनंद वाटतो की या सर्व
गोळा केलेला निधी आहे 1,45,125. हा सर्वाधिक निधी आपण त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. याचे सर्वात प्रेरणा स्रोत आहेत माननीय चितळे सर. चितळे सर अव्याहतपणे कोणताही पैशाचा हिशोब न पाहता या मराठा रेजिमेंटकडे दिवाळी फराळ न चुकता पाठवत असतात. मग गरज पडली तर दुर्गम प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर असेल किंवा ट्रेन असू दे, पण ते त्याची पर्वा न करता, पैशाची किंवा कोणतीही पर्वा न करता त्यांच्याकडून एक छोटासा पण मिठाई त्यांच्या तोंडात मुखातून सण साजरा करता यावा, आपण त्याने कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी हा उपक्रम आपल्याकडनं खास शिखरमंडळीतर्फे केला जातो. आणि त्याला प्रोत्साहन आपल्या पटवर्धन सरांचं जास्त असतं. त्यामुळे आपण सर्वांमध्ये आपण सगळं म्हणून एकत्रित उपक्रम करतो. जवळपास 50 बॉक्सेस पोस्टातून पुढे गेलेले आहेत. लवकरात लवकर ते त्यांना योग्य वेळी दिवाळीच्या पहिल्या सणाला त्यांच्यापर्यंत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही पण वेळात वेळ काढून हे सगळं काम केलेलं आहे. त्याचं खास धन्यवाद मानायचं ते म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रशालेच्या कार्याध्यक्षा जयश्री बोळकवठेकर, पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, पर्यवेक्षक महेंद्र रणधीर, पर्यवेक्षक गणेश नेवरे, पर्यवेक्षक मारुती शहाणे तसंच प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.